ओके ओके ओके. नगर परिषदेच्या अनुषंगाने आज परतूरच्या महाविकास आघाडी संदर्भात या ठिकाणी बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये नगर परिषदेच्या ज्या काय जागा आहेत त्या समप्रमाणामध्ये वाटपच्या संदर्भामध्ये अंतिम स्वरूपामध्ये चर्चा या ठिकाणी आलेली आहे. नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी असेल. बाकी उभाटा आणि वंचित बरोबर आमचं या ठिकाणी बोलणं चालू आहे. ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी संपणार आहे. नाही, आता आम्ही सांगितलं ना की शरद पवार साहेबांच्या गटाचा कपिल आत्याचा राष्ट्रवादीचे काँग्रेस आहे की मागे जी चर्चा चालली होती, पण प्रदेश काँग्रेस कमिटीनं असं ठरवलं की जालना जिल्ह्यात एक जागा राष्ट्रवादी लढणार आहे अंबडची आणि उर्वरित 2 जागा आहे काँग्रेस लढणार आहेत, पडतूर आणि भोकरदन. म्हणून पडतूरची जागा ही काँग्रेसच्या वाटेला आलेली आहे. बापू, तुम्हाला असं वाटतं का पडतूर शहरामध्ये काँग्रेस गावातील मोठ्या भागामध्ये चालणार? का नाही चालणार? आपले कॅन्डिडेट कोण आहे, उमेदवार कोण? सिद्धार्थ बन हा आमचा उमेदवार आहे. बरं बापू, आता जी बैठक झाली तुमची, आतापर्यंत 5 ते 6 बैठक झालेली आपली, निर्णय काय झाला नेमका? निर्णय झाला का नाही? आमचा आणि राष्ट्रवादी सोबत आणि उभाटा सोबत शरद पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उभाटा यांच्यासोबत चर्चा झाली. काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष रामप्रसाद थोरात साहेब यांच्यासोबतही चर्चा झाली आणि जे काही आमचा इथला जे काही विषय होता तो आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलं. वरिष्ठांकडनं कल्याण दळे साहेब आमचे उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी हे इथं आलेत. यांनी कपिल भैयासोबत आणि महेश नळगेंसोबत चर्चा केली आणि समसमान जागेचं वाटप होईल असं जाहीर केलं. आता आम्ही जाहीर करतोय. आता सध्याला आपलं किती बैठक आहे? फॉर्म्युला कसा ठरला सध्याला? फॉर्म्युला कसा ठरला? नगराध्यक्षाचा फॉर्म्युला. नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा असेल आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या समप्रमाणामध्ये आम्ही वाटून देणार. आता 23 जागा निवडणुकीसाठी आपला अजेंडा काय असणार? कोणता मुद्दा समोर घेऊन आपण येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका ज्या आहेत भोगातल्या, गेल्या 30 वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी पडतूरची अवस्था फार वाईट करून ठेवलेली आहे. आपण सगळे पडतूरचे पत्रकार आहात. आपल्याला पडतूरमध्ये फिरत असताना जाणवत असेल की मोंढा परिसर हा स्वच्छ आणि म्हणजे तिथं रोज सफाई असते आणि गाव भाग असा आहे की तिथं नालेसुद्धा काढले जात नाही. तर हा आमचा प्रमुख मुद्दा राहणार आहे की शहर हा शहर आहे, त्याला विभागायचं नाही, सगळीकडं समसमान व्यवस्थित स्वच्छता राहील. सुरेश कुमार जोपर्यंत ती युती जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणं अयोग्य राहील. आम्ही असं सांगतोय की आमची त्यांच्यासोबत त्यांची चर्चा चालू असताना ते म्हणते की आम्ही रात्री बैठक भरणार आहोत, आम्ही बैठक आमचं कळणार आहेत, आमचे चर्चेदार खुले आहेत. तुम्ही आज स्वतंत्र बैठक घेतात, त्यांनी काल स्वतंत्र भेटली, मग तुमची युतीची चर्चा पुढे कशी चालली? एक लक्षात घ्या, आज काँग्रेस पक्षाचे कल्याणजी दळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस आज इथं आघाडी म्हणून आम्ही समोर जाणार आहे आणि आमचा आघाडीचा उमेदवार सिद्धार्थ बन हा आम्ही घोषित केलेला आहे आणि नगरसेवक हे आम्ही समसमान जाग्यामध्ये लढणार आहोत. आणि अजूनही आम्ही उभाटा शिवसेना आणि वंचित यांच्यासोबत चर्चा चालू आहे आणि ते आले तर सामील जर झाले तर आम्ही सामील करून घ्यायला तयार आहोत. आणि आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची आज आमची आघाडी झालेली. बरोबर दळवी? त्याची अधिकृत घोषणा आज करत आहे. त्याची अधिकृत उमेदवाराची घोषणा करीत आहोत. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदला ही आघाडी अशीच आपण कायम ठेवणार का? हो, त्याबद्दल थोडं 2 शब्द बोला. आता सध्या नगरपालिका चालू आहे. नगरपालिकामध्ये घरगुती यश मिळणारच आहे आम्हाला आणि तीच घोडदौड आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही कायम ठेवू. जागा 50-50 जर आले शिवसेना आणि वंचित आले त्यांना आमच्या दोघांच्या हिश्श्यातल्या जागा देऊ. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा असेल. आता आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे जे चिन्ह असेल, काँग्रेसचे जे चिन्ह असेल त्या चिन्हावर एबी फॉर्म त्यांच्या पक्षाचे उमेदवारांना त्यांना जोडले जातील, आमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचे एबी फॉर्म जोडले जातील.